संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई आता कुठल्याही क्षणी दगडी देवी येईल तुझ्या अंगामध्ये। हो हो, दरवर्षी पुढचे 3 दिवस न चुकता येतेच मुळी, हो की नाही हो माई? हो हो हो। आणि गावकरी सुद्धा मोठ्या संख्येने जमा झाले दर्शनासाठी। हो हो, चल लवकर चल। अगं बसलीस काय तू? दगडी देवी अंगात येईल ना आता कुठल्या क्षणी। चल चल लवकर, चल 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 माई चल चल चल, दगडी देवी येईल अंगामध्ये, चल लवकर। हा चल चल लवकर, दगडी देवी येईल कुठल्या क्षणी। गावकरी अगो बाई, मी प्रसादाचं बघते, तू पुढे हो, जा जा पुढे। बहिणी काय झालं? खूप मोठी गडबड झाली आहे। काय? अगं ते आजी आहेत ना, त्या अंगात देवी येत नाही। अगं हो, तो सगळा प्रकार खोटा आहे आणि मी सगळ्यांसमोर देवी येण्याचं नाटक करून मोकळी झाले। आता काय? हे तुम्हाला आजीने सांगितलं? हो हो, काय काय करू मी आता? नाही नाही नाही, मग तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण ही खरी गोष्ट जरी तुम्हाला सांगितली असली ना तरी त्या घरच्यांना सांगणार नाही, नाहीतर त्यांचं खोटं सगळ्यांसमोर येईल नाही का? त्यामुळे आजीचं टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका। पण मी काय म्हणते, तुमच्या अंगात देवी येते ह्यावर सगळ्यांचा विश्वास आहे ना? मग तर झालं। पण अगं बाहेर ही लोक जमली आहेत, त्यांचं काय करायचं? त्याचं तुम्ही काही एक टेन्शन घेऊ नका, फक्त त्यांच्या समाधानासाठी थोडस हा हो एवढंच करा, बाकी काही नाही। कॅश, तुला हे सगळं सोपं वाटतंय? आपण जे काही करतोय ना ते पाप आहे। असं नाटक करता करता खरंच माझ्या अंगात देवी आली तर? वहिनी, मला विचाराल तर आपण पाप नाही तर पुण्यच करतो। म्हणजे असं समजा की जगातल्या सगळ्या सुनांचं आपण भलं करतोय, न्याय देतोय, त्यामुळे तुम्ही माईंचं काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना। हो का? तुला जर एवढंच वाटतंय तर आपण आळीपाळीने अंगात येण्याचं नाटक करूया। वहिनी काहीतरीच काय बडबडताय? त्यात काय? अगं आजीमधली देवी जशी माझ्यात आली ना तशीच माझ्यातली देवी तुझ्यात आली असं सांगूया ना। वहिनी काहीतरीच काय बडबडताय तुम्ही ना, कधी काय बोलायचं ना ते कळतच नाही। अहो तुम्हाला गावातले लोक एवढे मान सन्मान देतात, तुम्हाला एवढं अभिलाषा? विचारतायत आणि अगं तू इथेच काय उभी असं? लोक वाट बघतात तुझी, चल लवकर। हो वहिनी चला चला, चल, काय दगडी करतायत? देवी चला ना। वहिनी जेवणाचं काय? तुम्ही रडताय? वहिनी आधी शांत व्हा बरं। हो असं रडू नका, तुम्ही जर असं रडायला लागलात तर मी काय करायचं सांगा बरं। हं? आणि जे काय घडतंय त्यात आपल्या दोघांची चूक नाहीये ना? हवं असेल ना तर आपण दोघीही सासूबाईंशी आणि दाजींशी बोलायचं का? एकदा देवीनीच असं सांगितल्यावर ते आता कुणाचंच ऐकणार नाहीत। त्यांचा देवीवर किती विश्वास आहे माहितीये ना तुला? ते कळतंय मला, पण वहिनी मला एक गोष्ट कळत नाहीये की इतके वर्ष आजींच्या अंगात देवी यायची पण त्या कधीही आपल्याबद्दल किंवा आपल्या कुटुंबाबद्दल असं काहीच बोलल्या नाहीत। मग यावेळी मात्र असं का बोलल्यात त्या? राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू? काही गोष्टी अशा असतात ज्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे फक्त आपल्यावर अवलंबून असतं। त्यात तुम्ही दोघी शिकलेले आहात ना, मग काय तर। बघा, डोकं शांत ठेवा आणि नीट विचार करा, काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे तुमच्या लगेच लक्षात येईल। तुझं म्हणणं मला पटतंय मीरा, पण आम्ही शिकलेले आहोत म्हणून या घरच्या परंपरा मोडाव्या किंवा अविश्वास दाखवावा असं आम्हाला कधीच पटलं नाही ग। आज उषा वहिनी रडतायत म्हणून मी त्यांची समजूत घालते खरी, पण माझी अवस्था त्यांच्यापेक्षा काही वेगळी नाहीये। मनात आणलं तर हे सगळं अभिलाषा वहिनींचं नाटक आहे हे सांगायला फार वेळ लागणार नाही। या दोघींच्या मनातलं टेन्शन तरी निघून जाईल, पण असं केल्यावर माझ्या कुटुंबाची बदनामी होईल त्याचं काय? नाही, नको। पण आता काय करू मी? काहीतरी हालचाल मला करावीच लागेल। दगडी माते की जय।
दगड़ी माते की 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 काय प्रकार दगड़ी माते की दगड़ी माते प्लीज दादा काय चालू आहे? मला न काही कळेनासंच झालंय. हे अभिलाषाचं हे असं रूप म्हणजे माझ्यासाठी पण एक कुडा आहे. दगड़ी माते की 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 आई, मी आपल्या पायाशी आले. माझ्या सुनेला मूल नाहीये. डॉक्टर वैद्य उपास तापास सर्व काही केलं. केव्हा होणार हो माझ्या सुनेला मूल? काही उपाय? होणार, मूल होणार, पण त्याआधी 200 नारळांचं तोरण दगडी मातेला चढव. हो आई, उद्या चढवते. दगडी मातेचा दगड़ी माते की दगड़ी माते की दगड़ी माते की माते मी विहीर खोदलीये. विहिरीला पाणी नाही लागले अजून. विहिरीला पाणी कधी लागेल? माते विहीर खोदलीये. विहिरीला पाणी. देवी हो म्हणते. हो 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 हो. देवी हो म्हणते. तुझ्या विहिरीला पाणी लागणार. दगड़ी माता की दगड़ी माते की दगड़ी माता दगड़ी माता की दगडी माते की दगडी माते की दगड़ी 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 माते की वहिनी, दगड़ी माते की तुम्ही हे सगळं नाटक करताय मला माहितीये. गोंधळ उडाला. तुमच्या कर्माची फळं आहेत. मला भोगावी लागणार. दगडी माते की दगडी माते की दगडी माते की जय. बघताय काय असे? देवी आहात ना, मत राहा. दगड़ी माता की दगड़ी माता की दुसऱ्यांच्या घरात तमाशा नकोय. मी सांगते तेवढंच बोला, तरच तुमची सुटका आहे. दगड़ी माता की 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 इथे जमलेल्या माझ्या बालकांनो, भक्तांनो, या घरावर माझी खूप श्रद्धा आहे. मी तुम्हाला भेटायला दरवर्षी इथे येते, पण या वर्षी मला आणखीन एक ठिकाणी जायचंय. त्यामुळे एकाच ठिकाणी थांबता येणार नाही. पण जाता जाता एकच सांगेल, चांगल्यांबरोबर चांगलं होईल आणि वाईटांबरोबर वाईट होईल. आता मला निघायला हवं. दगड़ी माता की दगड़ी माता की दगड़ी माता की दगड़ी माता की जा जा.
पाणी घेऊन ये जा. हो जा. आले. अभिलाषा तू देवा परमेश्वरा, मी अंगात येण्याचं नाटक केलं होतं हे मीराने यांना सांगितलं तर नसेल ना? कदाचित त्याचा जाब विचारायला हे इथे आले असणार. दगडी माते, तू या जगात आहेस की नाही हे मला खरंच माहित नाही, पण जर असशील तर मला वाचव. अभिलाषा कसं वाटतंय आता तुला? म्हणजे बरं वाटतंय ना? हा आई ग, हो ऐक, खूप डोकं दुखतंय. तुम्ही जा जा म्हणते ना, मला कृपा करून आराम करू दे. ऐक देवा. ठीक आहे, तू आराम कर. हा अभिलाषा, तू नक्की काही खाल्लं वगैरे आहेस की? जा, काही नकोय, जा म्हणते ना, मला आराम करू दे. अ, काही प्यायला सरबत वगैरे असं? जा हो जा. नाही तर मोसंबी ज्यूस वगैरे? बाहेर दगडी माते, खूप दुखतंय हो अंग. देवा परमेश्वरा, देवा परमेश्वरा, बाहेर सांगितलं ना, आराम आराम. ठीक आहे, मी तुम्हाला काहीतरी दाखवणार होते, राहू दे आता. कॅश 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 कॅश. बरं झालं तू आलीस. त्या मीराला आपल्याबद्दल कळलंय बरं का. हो, आणि हे पण काहीतरी तू ते असं काहीतरी करत होते. बरं ते राहू द्या बाजूला, म्हणजे आपण त्याबद्दल नंतर विचार करू. आधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. त्यामुळे लवकर तुम्ही बाहेर चला. काय? चला तर आधी लवकर तुम्ही बाहेर. आम्ही आमचा जो काही निर्णय आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे. आता तुम्हीच तो सगळ्यांना सांगा. या घराच्या रीती परंपरा आजपर्यंत आम्ही कुणावरही लादलेल्या नाहीयेत. आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की या घरामध्ये जे काय चाललंय, जे नियम पाळले जात आहेत ते तुम्हाला मान्य आहेत. पण आज खरं काय ते समोर आलंय, तेव्हा आजपासून या घरातला प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे. प्रत्येक जण आपल्या मनाला हवं तसं राहू शकतो. ज्या कोणाला या घरामध्ये राहायचा कंटाळा आलाय, या गावात राहायचा कंटाळा आलाय, त्यांनी आपला संसार आपल्याला हवा तिथे जाऊन मांडावा. त्यासाठी जी काही मदत लागेल ती करायला आम्ही तयार आहोत. हे पहा, तुमचा जरी तसा विचार नसला तरी सुद्धा इतरांसाठी काही गोष्टी स्पष्ट होणं हे अतिशय आवश्यक आहे. तेव्हा तुमची आई काय सांगते हे फक्त लक्षपूर्वक ऐका. तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. आम्हाला याच घरात राहायचंय. नाही उषा, आता ती वेळ निघून गेली. आता तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणेच राहावं लागेल. त्यासाठी उद्याच्या दिवसापर्यंत वेळ तुमच्याकडे आहे. तुमचा जो काही निर्णय असेल ते तुम्ही उद्यापर्यंत कळवा.
वहिनी बघताय ना काय मजा येते. हे सगळं माझ्यामुळेच होतं ना, हे विसरू नकोस. ह्या आत्याबाई आपल्या सुनांचं किती कौतुक सांगायच्या ना. अशी वाट लावली त्यांची. आणि हा सगळा काय प्रकार चाललाय? मीरा, नाही म्हणजे मी ते काय म्हणजे आतापर्यंत तुम्ही आपल्या घरी असं वागत होता. तुम्ही कसेही वागलात तरी ते आपलं घर होतं. आत्याच्या घरी सुद्धा तुम्ही असं का वागताय? मीरा, हे बघ, तू कोणाला सांगू नकोस हा. पण आम्हाला खरं तर तसं वागायचं नव्हतं. पण ते मग वहिनी काय बोलता तुम्ही? अहो, मीराच्या अशा बोलण्याने तुम्ही घाबरताय? मीराच्या? आणि मीरा, आम्ही काही एक चुकीचं केलेलं नाहीये. हे सगळं तुमच्यामुळे होतंय वहिनी. तरी सुद्धा तुम्हाला असं म्हणायचं की तुमची काहीच चूक नाहीये? हो, असंच म्हणायचंय. काय करणार आहेस? कुणाला सांगणार आहेस? मीरा, कृपा करून आपल्या आईंना आणि ह्यांना तर अजिबात सांगू नकोस. आपल्या सासूबाई म्हणतात ना, जे काही होतं ते भल्यासाठीच होतं. कॅश, मग आता आम्ही जे काही केलंय ना ते आपल्या भल्यासाठीच केलंय. अभिलाषा, काय गप्पा चालल्यात तिघींच्या? आणि काय ग, मग आम्ही तुला उठवायला आलो तेव्हा तुझे डोळे उघडत नव्हते. आता इथे काय करतेस? वहिनी, आता बरं वाटतंय का? भाऊजी, तुमचं काही काम होतं का? म्हणजे असं काही बोलायचं होतं का? हा, मी हे सांगायला आलो की उद्या आपण इथून निघतोय. का? म्हणजे आल्यासारखे अजून 2-3 दिवस राहूया ना. आत्ता कुठे या घरातल्यांची ओळख झाली आणि लगेचच निघायचं म्हणजे बरं वाटत नाही ना. जरा 2-3 दिवस राहूया. काय आहे, या घराबाहेरच्या आखाड्याची आणि तुमची ओळख झाली असती ना तर एव्हाना तुम्ही घरी पोहोचला असता. हो, आणखीन एक दिवस थांबलो तर नाही का चालणार? नाही, माझा निर्णय झालाय. आपण उद्या निघतोय. ठीक आहे? ठीक आहे, मग उद्या नाश्ता करूया आणि निघूया. काय वहिनी? हा, मी तयारीला लागते. हा, आई ग, अरे मला 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 गरगरतंय कॅश. मला बरं नाही वाटत आहे. आपण आराम करूयात. हा हा, या वहिनी, या. आराम. अरे देवा, परमेश्वरा. हे सगळं घडल्यापासून आई तुम्ही इतक्या शांत का आहात? आई प्लीज काहीतरी बोला ना. हे बघा, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण या वर्षी देवी अभिलाषाच्या अंगात आली होती ना, मग त्या देवीबद्दल मी काय बोलणार? दरवर्षी देवी तुमच्या अंगात यायची ना. देवी अंगात आल्यावर प्रत्येकानं कसं वागायचं, काय चुकताय, काय बरोबर आहे हे ती सगळं सांगायची. एवढंच काय, आम्हा दोघींची कान उघडणी पण करायची. हे सगळं आम्हाला पटत होतं माई. पण त्यानंतर वर्षभर जसं देवी सांगायची तसं आम्ही वागायचा प्रयत्न करायचो. मग ह्या वर्षी असं कसं काय घडलं? हेच विचारायला तुम्ही इथे आलाय? मग निघा आता इथून. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही घडून गेलंय ना त्याचा विचार करत बसू नका. तुमच्या सासू सासऱ्यांनी तुम्हाला जे काही सांगितलंय ना आता त्याचा विचार करा. माई, मीरा, माई, मला तुम्हाला विचारायचं होतं की तुला काय विचारायचंय ना ते मला माहितीये, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मी आज देणार नाही. का? कारण सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या मिळणार आहेत. तेव्हाच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मीरा, फक्त आजच्या रात्रीपुरता धीर धर. सासूबाई